चला, आपण आजचा क्लास आपण इल्युस्ट्रेशन बघूयात. एक इल्युस्ट्रेशन द्वारे आपण चालू करूयात. एक इल्युस्ट्रेशन बघूयात. चला. एक न्यूली वेड कपल्स होते. एक न्यूली वेड कपल्स होते. ते एका कारनी जात होते. समजून घ्या, हे कार आहे. ते कारनी जात होते. अशातच त्याच्या कारला आग लागते किंवा ऍक्सिडेंट होतो. इथे ऍक्सिडेंट होतो. तर इथे एक हजबंड राहते आणि वाईफ राहते. तर जेव्हा गाडीला आग लागते तर समहाऊ हजबंड बाहेर येते. हजबंड बाहेर निघतो. पण जी वाईफ आहे ती आतमध्येच राहते. आणि वाईफला खूप तडप होते. तिची बॉडी जळून जाते ऍक्च्युली. ओके, वाईट इन्क्रीज करू. ओके, आता ठीक आहे. आता ठीक आहे. मला वाटते आज थोडा प्रॉब्लेम आहे, समथिंग माझ्याकडचा नेट इश्यू आहे. ठीक आहे ना? ठीक आहे. मी डबल एकदा एक्सप्लेन करतो हा इल्युस्ट्रेशन. ठीक आहे. समजून घ्या, न्यूली वेड कपल्स आहे. त्यांचं आत्ताच लग्न झालं आहे. ते हनीमूनला जातात एका कारनी. या कारमध्ये हजबंड आहे आणि दुसरीकडे वाईफ आहे. पण या गाडीचा ऍक्सिडेंट होतो आणि या गाडीला आग लागते. फायर, ऑन फायर. समहाऊ हा जो हजबंड आहे तो बाहेर येतो कारच्या इथं. पण वाईफ जी आहे ती कार मध्येच राहते. तिची बॉडी जळून जाते आणि तिला खूप तळप होते. तळप, सफरिंग. ती खूप सफरिंग मध्ये राहते. आता ती वाईफ काय म्हणते की मला मारून टाका, मला मारून टाका. तर कारण की मी खूप ही तडप जी आहे ती सहन करू शकत नाही. तर हजबंड काय करतो, गन काढतो. गन काढतो. तो पण पाहू शकत नव्हता वाईफची हालत आणि वाईफला शूट करतो. तर इथे प्रश्न असा आला की हा ऑफेन्स आहे की नाही आहे. इज इट ऑफेन्स आहे? हजबंडनी ऑफेन्स केला आहे की नाही केला आहे? तुम्हाला काय वाटते सांगा. येस, करेक्ट आहे. नाही नाही नाही, हजबंडनी ऑफेन्स केला आहे. ऑफेन्स केला आहे. मग मर्डर केला आहे का कल्पेबल होमिसाइड केला आहे? इज इट मर्डर और कल्पेबल होमिसाइड? कारण की डेथ तर झाली आहे. येस, कल्पेबल होमिसाइड. आणि हा जो भाग आहे, हा जो इल्युस्ट्रेशन आहे, हा आहे लास्ट एक्सेप्शन, म्हणजे आपला एक्सेप्शन 5. आणि आजचा टॉपिक सुद्धा तोच आहे, एक्सेप्शन. एक्सेप्शन 5. आणि तुम्ही नाव देसाल डेथ बाय कन्सेंट. डेथ बाय कन्सेंट. हा आपल्या आजच्या क्लासचा टॉपिक आहे. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की तुम्ही एक्सेप्शन्स 5P द्वारे लक्षात ठेवू शकता. आणि हा जो एक्सेप्शन आहे लास्ट वाला, याला मी तुम्हाला सांगितलं होतं की परमिशन या वर्डनी लक्षात ठेवा. आता या प्रोव्हिजन मध्ये किंवा या एक्सेप्शन मध्ये परमिशन हा जो वर्ड आहे तो कुठेच नाही आहे. मी फक्त काय केलं की कन्सेंटला आपण परमिशन पण म्हणतो, म्हणून याचं नाव मी स्वतः परमिशन ठेवलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता एक्सेप्शन 5. आता मी इल्युस्ट्रेशन हा का सांगितला तुम्हाला? प्रश्न असा पडला की हाच इल्युस्ट्रेशन मी का सांगितलं. कारण की जो एक्सेप्शन 5 चा इल्युस्ट्रेशन आहे ना, तो वाला इल्युस्ट्रेशन जो आहे, सॉरी, इल्युस्ट्रेशन, तो एक्सेप्शन 5 सोबत मॅचच नाही होत. जर तुम्ही वाचला असेल इल्युस्ट्रेशन, तर तो एक्सेप्शन 5 सोबत मॅचच नाही होत. तो मॅच होतो अबेटमेंट टू सुसाईड. अबेटमेंट टू सुसाईड याचा इल्युस्ट्रेशन तो जास्त वाटतो. आपण तो इल्युस्ट्रेशन सुद्धा बघूयात. हा आहे इल्युस्ट्रेशन. आय होप तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. हा आहे तो इल्युस्ट्रेशन एक्सेप्शन 5 चा.
हा इलिस्ट्रेशन. ठीक आहे. इथे काय म्हटलंय बघा, ए बाय इन्स्टिगेशन. तुम्हाला हा जर वर्ड आठवत असेल तर हा अबेटमेंट मध्ये येते. अबेटमेंटच्या ऑफेन्स मध्ये इन्स्टिगेशन. व्हॉल्युंटरीली, तुम्हाला माहिती आहे व्हॉल्युंटरीलीची डेफिनेशन कुठे होती? 39 IPC. 39 IPC. कॉजेस झेड. झेड अ चाइल्ड. झेड काय आहे? चाइल्ड आहे. टू कमिट सुसाईड आहे. म्हणून मी म्हटलं होतं अबेटमेंट टू सुसाईडचा जास्त इलिस्ट्रेशन वाटते हा. हियर समोर म्हटलं आहे, हियर ऑन अकाउंट ऑफ झेड्स youth he was incapable of giving consent. आता झेड काय आहे? चाइल्ड आहे. तो इनकॅपेबल आहे, चाइल्ड असल्यामुळे इनकॅपेबल आहे कन्सेंट देण्याचा. कन्सेंट देऊ शकत नाही टू हिज ओन डेथ. ए हॅज देअरफॉर अबेटेड मर्डर. ठीक आहे. मे बी इल्युस्ट्रेशन पूर्ण आली नाही आहे, पण आय होप की तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचं आहे. एक मिनिट मी बेरॅक चेक करतो. बेरॅक मधून गलतीनं हे इल्युस्ट्रेशन अर्धवट आलेलं आहे. असू द्या. आता इथे काय म्हटलं आहे की इन्स्टिगेट करतो कोणाला? चाइल्डला, है ना. आणि चाइल्ड कन्सेंट देऊ शकत नाही. कन्सेंट देऊ शकत नाही कारण की तो चाइल्ड आहे. आता मला सांगा की कोण चाइल्ड, चाइल्ड हा कन्सेंट देऊ शकत नाही, हे कुठे लिहून आहे? हे कुठे लिहून आहे? लक्षात आहे कोणाला? बाय द वे चाइल्ड डिफाईन आहे BNS मध्ये, कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे की कन्सेंट देऊ शकत नाही. बरं, ठीक आहे. मग इथे कुठे आहे? BNS मध्ये कुठे आहे? BNS किंवा IPC मध्ये कुठे आहे? चाइल्डची डेफिनेशन पण सांगा. चाइल्डची काय डेफिनेशन आहे? बिलो द 18 years of age is child. करेक्ट. 2 3. करेक्ट. पण हे कुठे लिहून आहे की चाइल्ड कन्सेंट देऊ शकत? बघा. बरं जाऊ द्या, मी प्रश्न चेंज करतो. मी क्वेश्चनच चेंज करतो. मला सांगा की BNS, BNS किंवा IPC. करेक्ट. आता येत आहे मला. येस, 28. BNS किंवा IPC. बरं, BNS मध्ये सेक्शन 28. नाही ना मॅमनी करेक्ट सांगितलं. 28 मध्ये कन्सेंटची डेफिनेशन आहे. कन्सेंटची डेफिनेशन आहे आणि ती निगेटिव्हली डिफाईन्ड आहे. येस, 27 निगेटिव्हली डिफाईन्ड आहे. आता 28 मध्ये जर तुम्हाला लक्षात असेल तर 28 काय म्हणतो की आम्ही अशी कन्सेंट 32 बेनिफिट ऑफ चाइल्ड. अच्छा, 28 सोबत तुम्ही 32 पण वाचू शकता. 32 पण वाचू शकता. ठीक आहे. चला, तर मी कुठे होतो? हा, 28. तर 28 मध्ये काय म्हटलं की आम्ही अशी कन्सेंट मान्य नाही करणार. आता कशी कन्सेंट? तर 3 प्रकार दिले आहे. जर या 3 प्रकारमध्ये येत आहे तर आम्ही ती कन्सेंट घेणार नाही. तर पहिली कन्सेंट जर तुम्ही फिअर ऑफ इंजुरी मध्ये घेताय, फिअर ऑफ इंजुरी, कोणाला भीती दाखवून घेताय, तर ती कन्सेंट आम्ही मानणार नाही. दुसरी गोष्ट, मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट मध्ये जर तुम्ही ती कन्सेंट घेताय तर ती पण आम्ही स्वीकार करणार नाही. सेकंड कंडिशन मध्ये, हा आता हे मेन थर्ड आहे. थर्ड मध्ये सांगितलं आहे की पर्सन, इथे चाइल्ड नाही म्हटलं, पर्सन बिलो एज ऑफ 12 इयर्स, याची पण आम्ही घेणार नाही कन्सेंट. आणि इथे म्हटलं आहे की जर तो इंटॉक्सिकेटेड पर्सन आहे, इंटॉक्सिकेटेड किंवा अनसाऊंड व्यक्ती आहे, किंवा असे व्यक्ती ज्यांना समजत नाही आहे, है ना, त्या पर्सनची कन्सेंट आम्ही मान्य करणार नाही. ती कन्सेंट गृहीत धरल्या जाणार नाही या पूर्ण संपूर्ण IPC किंवा BNS मध्ये. हे सेक्शन 28 म्हटलं. तर सगळ्यात पहिले हा एक्सेप्शन जेव्हा आपण 5 पाहतो, एक्सेप्शन 5,
त्याच्या पहिले तर तुम्ही सेक्शन 28 वाचायला पाहिजे. 28 सेक्शन 28 पहिले वाचा, नंतर एक्सेप्शन 5 आणि नंतर सेक्शन 32 कडे जा. आणि त्याचे इलिस्ट्रेशन बघा, 4 इलिस्ट्रेशन पण आहेत त्यामध्ये. चला ठीक आहे, आपण आता मेन एक्सेप्शन 5 बघूयात. ठीक आहे, तर एक्सेप्शन 5 काय म्हणतो? कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर. अगेन कॉमन लाईन. when the person whose death is caused being above the age of 18 years. इथे जे 18 इयर्स आहे हे मेन थीम आहे या एक्सेप्शनची. 18 इयर्सच्या अबाऊ पाहिजेच आम्हाला, तरच ते एक्सेप्शन 5 मध्ये येणार आणि त्याचीच कन्सेंट पाहिजे. सफर्स डेथ or takes the risk of death with his own consent. Suffers death or takes the risk of death with his own consent. ठीक आहे, जसं आपण ते इलिस्ट्रेशन बघितलं होतं म्हणूनच मी इलिस्ट्रेशन तो दिला, कारण की एक्सेप्शन 5 ला चांगला इलिस्ट्रेशनच नाहीये आपल्याजवळ. है ना? आपण हा इलिस्ट्रेशन बघितला होता हजबंड आणि वाईफचा. ठीक आहे, कार ऍक्सिडेंटचा हा आपण इलिस्ट्रेशन बघितला होता. ठीक आहे, वाईफनी काय घेतलं? एक रिस्क घेतली. सॉरी, वाईफने ते रिस्क घेतली ना, तिची डेथ कॉज झाली हजबंडद्वारा. है ना? इवन दो इथे इंटेन्शन नव्हती, इथे इंटेन्शन त्या प्रकारची इंटेन्शन नव्हती. ठीक आहे, चला आपण एक्सेप्शन 5 लिहून घेऊयात थोडं, एक्झाम मध्ये कसं लिहाल. टॉपिक दिला असेल तुम्ही एक्सेप्शन 5, डेथ बाय कन्सेंट. डेथ बाय कन्सेंट. culpable homicide culpable homicide is not murder, is not murder, is not murder when when the person when the person whose death is caused whose death is caused is caused is above 18 years of age. 18 years of age. And takes the risk of death, the risk of death or suffers death or suffers death or suffers death with their own consent. ओन कन्सेंट. आपण इलिस्ट्रेशन मध्ये काय बघितलं की वाईफने कन्सेंट दिली होती, है ना? तिने हजबंडला म्हटलं होतं की मला मारून टाका, कन्सेंट दिली होती आणि हजबंडनी ते काम केलं. चला लिहून झालो. ठीक आहे, आता आपण अजून एक इलिस्ट्रेशन बघूयात यावरती. एक स्टुडंट होता एस. त्याच्या वडिलांनी फादरनी त्याला वॉर्निंग दिली होती, कारण की हा 3दा फेल झाला होता एक्झाम मध्ये. पहिलेच अभ्यासात हुशार नव्हता, है ना? फादरनी वॉर्निंग दिली होती याच्या की जर तू अजून एकदा फेल झाला तर मी तुला घरातून काढून टाकणार, मी तुला घरात राहू देणार नाही, घरातून काढून टाकणार.
तर तो डबल एकदा फेल होतोच. डबल एकदा फेल होतो. ठीक आहे. चौथ्यांदा की तिसऱ्यांदा फेल होतो. आता त्याला भीती वाटते. तो ठरवते की मी स्वतःचा जीव घेतो, सुसाईड करतो. सुसाईड करण्याचा डिसिजन घेतो. जेव्हा तो सुसाईड करायला जातो तेव्हा एसची वाईफ थांबवते. एसची वाईफ थांबवते आणि वाईफ एसला म्हणते की मी पण काय करू जगून, तुम्ही मला पण मारा, मला पण तुम्ही मारून टाका. तर एस काय करते, डब्ल्यू ची हत्या करते, इथे मारून टाकते, डेथ कॉज करते. ठीक आहे. आणि डब्ल्यू ची डेथ कॉज करून जेव्हा स्वतः सुसाईड करायला जाते ना, तेव्हा बाकीचे लोक त्याला वाचवतात आणि समहाऊ एस सर्वाईव्ह होतो, तो वाचतो, सर्वाईव्ह करतो. आता इथे एस ऑब्विसली ऑफेन्स झालाय, तो एक्युज बनतो, इथे अक्यूज बनतो. आणि तो त्याला या एक्सेप्शन फायचा बेनिफिट भेटतो. ठीक आहे. आता हे जे इल्युस्ट्रेशन आहे, हे इल्युस्ट्रेशन नसून एक लँडमार्क केस आहे बाय द वे. आणि त्या केसचं नाव आहे दशरथ पासवान. दशरथ पासवान वर्सेस स्टेट ऑफ बिहार. वर्सेस स्टेट ऑफ बिहार. ही जी केस आहे ही 1958 ची केस आहे. दशरथ पासवान वर्सेस स्टेट ऑफ बिहार. चला, ज्यांना समजली नाहीये त्यांना मी रिपीट करून देतो. ते एक स्टुडंट राहते, तो अभ्यासात वीक असतो, तीनदा फेल होतो आणि फादर त्याचे सांगते की तू जर डबल एकदा फेल झाला तर मी तुला घरातून काढून टाकणार. तो डबल एकदा फेल होतो, सुसाईड करायला जातो. वाईफ थांबवते त्याची आणि वाईफ म्हणते की माझा पण तुम्ही जीव घ्या, पहिले मला मारून टाका. मग एस तेच काम करते, डेथ कॉज करते डब्ल्यूची आणि स्वतः सुसाईड करायला जाते. पण लोक त्याला वाचवतात, सुसाईड करू देत नाही. है ना. तो समहाऊ सर्व्हाइव्ह करतो आणि नंतर मग अक्यूज बनतो. है ना. आता त्यांनी ऑफेन्स तर केलाय, त्याच्याच वाईफची डेथ कॉज केली आहे. है ना. पण इथे काय होती, वाईफची कन्सेंट होती. वाईफची कन्सेंट होती आणि या कन्सेंटमुळेच एक्सेप्शन फायचा बेनिफिट एसला भेटतो. ठीक आहे. तर ही केस आहे दशरथ पासवान वर्सेस स्टेट ऑफ बिहार. चला, इथे आपण थोडक्यात लिहून घेऊ. अ स्टुडंट, अ स्टुडंट, अ स्टुडंट who failed his exam, who failed his exam, who failed his exam, who failed his exam, decided to, decided to, decided to die किंवा decided to commit suicide, हे पण चालेल. decided to die. His wife, his wife, his wife asked him, asked him to kill her first, kill her first, to kill her first. He killed his wife. He killed his wife. हे समोरचे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे. विथ हर कन्सेंट, विथ हर कन्सेंट, विथ हर कन्सेंट, फुल स्टॉप. कोर्ट, कोर्ट held that, held that since, since she was an adult, she म्हणजे wife, she was an adult, she was an adult, and and gave her consent, gave
her consent. The husband किंवा स्टुडंट was guilty of culpable homicide and not murder. नोट डाऊन करा, काही डाऊट असेल तर विचारा. चंदा मॅम विचारताय टेस्ट साठी कोणते टॉपिक राहतील. बस मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड हे मेन. आणि आपण याला वाढवू. फक्त दोन कमी होत आहे. आपण याला पूर्ण मर्डरचा सेक्शन घेऊन घेऊ. 113 पर्यंत, 113 पर्यंत आहे ना, ते 113 पर्यंत, 100 ते. ठीक आहे. हा सब चॅप्टर घेऊयात आपण, सब चॅप्टर वरती. ठीक आहे. आय होप काही डाऊट नाही आहे. समोर जाऊयात. समोर पण एक लँडमार्क केस आहे. पूर्ण चॅप्टर म्हणजे चॅप्टर पूर्ण 6 असं म्हणताय. पूर्ण चॅप्टर झाले आहेत का पण, म्हणजे आपला खूप बाकी आहे. हर्ट बाकी आहे, रॉंगफुल डिस्चार्ज, रॉंगफुल कन्फाइनमेंट, असॉल्ट, क्रिमिनल फोर्स. त्याच्यापेक्षा आपण 113 पर्यंतच घेऊयात सब चॅप्टर, कारण की शिकवणं पण पूर्ण होऊन जाईल. चला, मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो पहिले. बॅकग्राऊंड लक्षात घ्या तुम्ही. तर दोन फॅमिली राहतात. ही एक फॅमिली आहे आणि ही दुसरी फॅमिली. यांचं शेत आहे समजून घ्या. ही एक फॅमिली आहे, ही फॅमिली बी आहे. या दोघांमध्ये भांडण असतं. जानी दुश्मनी आपण ज्याला म्हणतो, एनमिटी. एनमिटी एनमिटी असते दोन फॅमिलीमध्ये, फॅमिली ए, फॅमिली बी. शेतीचा वाद असते म्हणून भांडण असते पहिल्यापासून. तर एका फॅमिलीमधून एक सावत्र वडील राहते. सावत्र वडील, त्याला आपण म्हणतो स्टेप फादर. स्टेप फादर स्टेप फादर हा सिनियर सिटीजन राहतो. खूप ओल्ड राहतो, ओल्ड एजेड राहतो. म्हातारा राहतो, मे बी 80-90 वर्षाचा. ओल्ड एजेड असतो हा. तर तो काय करतो, आपल्या मुलाला सांगतो आपल्या मुलाला सांगतो. या मुलाचं नाव राहते उजागर. उजागर सिंग. ठीक आहे. या मुलाला काय म्हणतो, की तू मलाच मारून दे. आणि हा जो ब्लेम आहे मारण्याचा, मर्डरचा, हा आपल्या विरुद्ध जी फॅमिली आहे त्यांच्यावर टाकून दे, म्हणजे फॅमिली बी वर. याचा इल्जाम तू फॅमिली बी वर लावून दे. पण मग जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन करते, तर पोलिसला हे माहित होते की याचा जे मर्डर झाला किंवा कल्पेबल होमिसाइड किंवा डेथ जे कॉज केली आहे, ते यानेच केली आहे. ते
यानेच केलेली आहे. पण कारण की इथे स्टेप फादरची कन्सेंट होती, सनला कन्सेंट होती, म्हणून त्याला एक्सेप्शन फायचा बेनिफिट भेटतो. तर दोन्ही पण केस आपण बघितले आहे, इंटरेस्टिंग केस आहे. आणि ही केस फार जुनी आहे, इंडिपेंडन्सच्या पहिल्याची केस आहे, लाहोर कोर्टची. आपण लिहून घेऊ. तर हेडिंग द्या, उजागर सिंग. उजागर सिंग. उजागर सिंग वर्सेस वर्सेस एम्परर. वर्सेस एम्परर. एम्परर. आणि ही केस होती 1917 किंवा 18. 1917 किंवा 18 ची केस होती. लाहोर हायकोर्ट. मी फक्त LAH लिहितो, लाहोर हायकोर्ट. तर या केसमध्ये फक्त मी जजमेंट देता याच्यामध्ये, फॅक्ट्स नाही देता. द कोर्ट हेल्ड दॅट द कोर्ट द कोर्ट हेल्ड दॅट द कोर्ट हेल्ड दॅट killing a person killing a person with their consent with their consent with their consent even for the purpose even for the purpose even for the purpose of of falsely falsely implicating others implicating others falsely implicating others is covered is covered under under exception 5 exception 5 provided provided the victim is an adult then adult. आता अडल्ट म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त. चला, इथं आपले सगळे एक्सेप्शन्स झाले आहेत, कम्प्लीट झाले एक्सेप्शन सगळे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट विचारू शकता. आपण इथे एंड करूयात आपला क्लास.